अभिवादन करतो. समोर अशी गर्दी असली, त्यातनं माणसं जरा गर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. व्यासपीठावर उपस्थित आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री नेतारामजी म्हस्के साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोनगाव पोलीस स्टेशन साहेब, गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय परिवाराच्या वतीने मी आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आपले आजचे दुसरे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री किरणजी चन्ने साहेब, सामाजिक कार्यकर्ते, भिवंडी ठाणे साहेब, आपलंही गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय परिवाराच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थोन आदरणीय सुरेश दादा पाटील, जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादा, पुन्हा एकदा महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने मी तुमच्याच महाविद्यालयात तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित द्वारकानाथ पाटील साहेब, यशवंत पाटील साहेब, गिरीश म्हात्रे साहेब, राम घरत साहेब आणि आपण सर्वजण. खरं तर ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत तो कार्यक्रम म्हणजे शिवजयंती. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, त्या छत्रपतींचा आज जन्मदिवस. साहेब, आपणा सर्वांना गर्वाने सांगतो की आमचं हे महाविद्यालय दरवर्षी 19 फेब्रुवारीला हा शिवजन्म उत्सव आमच्या महाविद्यालयामध्ये सातत्याने साजरा करत आला. याच शिवजयंतीचा औचित्य साधून आम्ही आमच्याच महाविद्यालयात आज दुसरा एक कार्यक्रम घेतो, तो म्हणजे पदवीदान समारंभ. आमच्या महाविद्यालयातून दरवर्षी अनेक विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यातील काही विद्यार्थ्यांचा आम्ही पदवीदान समारंभ आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर हे महाविद्यालय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांचा देखील विकास व्हावा या दृष्टिकोनातून सातत्याने वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवतात. आणि मग या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थी यश संपादन करतात. त्यांच्या या कलागुणांचा गौरव करणं हे देखील आमचं आद्य कर्तव्य. म्हणून आम्ही आज त्याही विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव आजच्याच दिवशी या ठिकाणी करीत असतो. हे सर्व करीत असताना खरोखर खूप बरं वाटतं, कारण ज्यांच्या नावाने आमचं महाविद्यालय चालतं ते म्हणजे स्वर्गीय गजानन अण्णा. गजानन अण्णांनी एक फार मोठं स्वप्न बघितलं होतं की माझ्या गावाच्या परिसरात, माझ्या गावाच्या पंचक्रोशीत जी लहान लहान छोटी मोठी खेडेगावं आहेत, या खेडेगावांमधल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे आणि हे उच्च शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचावं यासाठी माझ्या गावात एक वरिष्ठ महाविद्यालय असावं असं अण्णांची त्या काळची इच्छा होती. नवे नवे ते अण्णांचं स्वप्नच होतं. आणि म्हणूनच मग त्यांच्या या 5ही मुलांच्या माध्यमातून अण्णांचे हे स्वप्न याच त्यांच्याच नावाने चालणाऱ्या गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय परिवारात पूर्ण होत आहे. 2013-14 साली आमचं हे महाविद्यालय सुरू झालं आणि तेव्हापासून ते आज तागायत आमच्या या महाविद्यालयाच्या यशाची घौडदौड सुरूच आहे. साहेब, गर्वाने सांगावं वाटतं की हे यश संपादन करीत असताना आम्ही गेल्या 15 दिवसांपूर्वी एका फार मोठ्या कमिटीला सामोरे गेलो. साहेब, ती कमिटी होती नॅकची कमिटी. महाविद्यालय पातळीवरती केंद्र सरकारकडून येणारी ही सर्वात वरच्या लेवलची सर्वात उच्च कमिटी आणि यासाठी करावी लागणारी तयारी खरोखर आमचे संस्थाचालक, आमचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अतोनात मेहनत घेतली आणि ह्या एवढ्या मोठ्या कमिटीला आम्ही यशस्वीरित्या सामोरे गेलो. आणि नुकतंच एक 7 दिवसांपूर्वी नॅक कडून आपल्या या महाविद्यालयाला नॅक मानांकन प्राप्त झालं. साहेब, कोण गावामध्ये जे स्वप्न अण्णांनी पाहिलं ते स्वप्न पुढे नेत असताना आम्ही त्यांच्या या महाविद्यालयाला नॅक मानांकन प्राप्त करून दिलं, ही खरोखर आमच्यासाठी सुद्धा गर्वाची बाब आहे. परंतु इथं कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं. आता चुकल्यासारखं का? कारण या महाविद्यालयाच्या यशाचं स्वप्न अण्णांनंतर ज्या मोठ्या मोठ्या प्रमाणात पाहत होत्या त्या होत्या आमच्या वहिनी साहेब, आदरणीय ॲडव्होकेट सुमिताताई पाटील. सातत्याने महाविद्यालयात होत असणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये आमच्या सुमिताताई आवर्जून सहभागी होत होत्या आणि माझ्या अण्णांनी बघितलेलं स्वप्न खरोखर तुम्ही सर्वजण पुढे पुढे नेताय याचा त्यांना सातत्याने अभिमान वाटत होता.
त्या नेहमी सांगायच्या, ठाणगे सर, हे महाविद्यालय फक्त आमच्यासाठी नाही, तर हे महाविद्यालय अण्णांचं एक मोठं स्वप्न आहे. जे स्वप्न पंचक्रोशीतल्या आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अण्णांनी बघितलं होतं आणि त्याला यशापर्यंत नेण्यासाठी तुम्ही जी धावपळ करताय ती खरोखर उल्लेखनीय आहे. सुमित्राताई, आज तुम्ही आमच्यात नाही. खरं तर कंठ दाटून येतो, मन गहिवरून येतो, परंतु तुम्हाला गर्वाने सांगतो, तुम्ही वरून जेव्हा खाली बघाल तेव्हा तुमचं हे महाविद्यालय आता न्याक मानांकन प्राप्त झालेलं महाविद्यालय आहे. हीच खरं तर तुम्हाला आम्ही वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या राजाचा गौरव खरं तर तुम्ही आम्ही करायला पाहिजे, नवे तो आम्ही करतोच. खरं तर मी पहिल्यांदा सूत्रसंचालकांची माफी मागतो, कारण मला उभं केलंय फक्त आणि फक्त प्रस्ताविकेसाठी. परंतु म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्या हिंदवी स्वराज्यामध्ये हे भगवत रक्त जे आमच्या शरीरामध्ये सळसळतंय ना, ते रक्त मला काही शांत बसून देत नाही. माझ्यामधला मावळा ते रक्त सातत्याने जागृत करतं. कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल, मान्यवरांनाही माहिती असेल नसेल, मी कायम छत्रपती शिवाजी महाराजांवरची व्याख्यानं देतो. एक वक्ता म्हणून मी महाराष्ट्रभर फिरत असतो. आणि मग माझ्यातला वक्ता जागा होणार नाही असं होईल का? आणि मग हा वक्ता जागा होत असताना बरंच काही सांगून जातो. ज्या राजाची तुम्ही आम्ही आज जयंती साजरी करतो, हा राजा फक्त तुमचा आमचा नव्हता. हा राजा 18 पगड जातीचा होता. हा सर्वसामान्यांचा होता. जगाला हेवा वाटावा असा हा माझा छत्रपती शिवाजी राजा होता. परंतु कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या या महाराष्ट्राकडे जर आम्ही वळून बघितलं तर कुठेतरी आमच्या या महाराष्ट्राची दुरावस्था झालेली आम्हाला दिसून येते. कारण माझा छत्रपती शिवाजी राजा हा वेगवेगळी विचार घेऊन महाराष्ट्रभर फिरत होता, नवे अखंड भारतभर फिरत होता. माझ्या राजाने हे हिंदवी स्वराज्य स्थापन करून तुम्हाला आम्हाला जे बहाल केलं ना, ते फक्त स्वराज्य छाताडावर घेऊन मिरवण्यासाठी नाही, तर ते स्वराज्य आम्ही टिकवलं पाहिजे. त्या स्वराज्याबरोबर सुराज्य आम्ही घडवलं पाहिजे. परंतु मित्रांनो, सगळं चित्र कसं बदलत चाललं. माझ्या राजाची शिकवण होती, पण स्त्री माते समान. आज काय झालं? माझ्या राजाने दिलेली ही शिकवण आम्ही कुठेतरी विसरतोय की काय, अशी खंत आज आमच्या मनामध्ये निर्माण होत चालली. का? कारण आमची तरुण पिढी राजांसारखी दाढी वाढवते, राजांसारखी अर्धचंद्र कोर कपाळावरती मिरवते. परंतु हे सर्व करून साध्य काय करतोय आम्ही? मित्रांनो, राजे हे घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, तर राजे हे डोक्यामध्ये घेऊन चालण्याची गोष्ट. राजांचे आचार, राजांचे विचार हे खरं तर तुमच्या आमच्यामध्ये आले पाहिजेत, तरच खरं तर आम्ही राजांना आदर्श मानतो असं आपण म्हणू शकू. सातत्याने राजांबद्दल बोलत असताना बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु खरं तर आजच्या कार्यक्रमाचे वक्ते ऍडव्होकेट किरण चंदे साहेब आहेत, ते त्याच्यावरती बोलणार आहेत. जाता जाता 2-4 गोष्टी ज्या चारोळी मला सुचल्या होत्या त्या मी बोलतो. जणू काही माझा राजा आणि माझ्या राजाची त्या काळची ती प्रजा आजच्या तुमच्या आमच्या मावळ्यांना सांगते, लढा गाजवा आखाडा.